नमस्कार मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी सरसकट कर्जमाफीची वाट पाहत असताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी जाहीर केली। मात्र या कर्जमाफीला जाचक अटी टाकून या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्याला मिळूच नये अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली आहे। बच्चू कडूच्या आंदोलनानंतर जाचक अटी लावून कर्जमाफी जाहीर केली। या जाचक अटी शेतकऱ्यांना लाभ मिळताना दिसत नाहीत म्हणून रोहित पवार यांनी 12 तारखेला अन्नत्याग आंदोलन केले। पण त्यांनाही फसवून आणि खोटी आश्वासने देऊन सरकारने आंदोलन सोडवायला लावले। 22 जूनच्या अधिवेशनाआधी कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री रोहित पवार, राजू शेट्टी, तुपकर इत्यादी शेतकरी नेत्यासमवेत बैठक घेऊन कर्जमाफीतील अटी कमी करून सरसकट कर्जमाफीविषयी निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करायला लावले आणि तिथेही सरकारने फसवणूक करून बैठकच घेतली नाही। त्यामुळे आता रोहित पवार यांनी पुन्हा 29 जून पासून आंदोलन उभे करून रास्ता रोको करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। आता पुन्हा नव्याने कर्जमाफीसाठी आंदोलन घेणार असून 2019 ची अट आणि नियमित कर्जदारांना 1 लाखाच्या वर मदत यासाठी आंदोलन घेणार आहेत। तसे पाहिले तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची अत्यंत गरज आहे, कारण 2020च्या कोरोना काळापासून शेतकऱ्यांच्या शेतीवर वारंवार नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर यासारखी संकटे येऊन पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधनाचेही नुकसान झालेले आहे। त्याबरोबरच शेतकऱ्याच्या मालाला अपेक्षित भाव मिळत नाही आणि बियाणे, खते, कीटकनाशके तसेच पेट्रोल डिझेलच्या महागाईमुळे मशागतीचाही वाढलेला खर्च शेतकऱ्यांना न पेलवणारा झाला आहे। शासनाच्या पीक विम्याबाबत सुद्धा तसेच आहे। नुकसान लाखाचे आणि पीक विमा 5,000 मिळतो आहे। अशा परिस्थितीत शेती संलग्न व्यवसायाचेही बेहाल आहेत। खर्चाच्या मानाने दुधाला भाव नाहीत आणि इतर संकटेही या दूध व्यवसायात सरकारकडून आणली जात आहेत। एकंदरीत शेतकरी कोणत्याही बाजूने सध्या नफ्यात नाही असे दिसत आहे। त्यामुळे कर्जमाफी तीही सरसकट मिळणे हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे। रोहित पवारांच्या या आंदोलनाला आपापले राजकीय पक्ष विसरून शेतकरी हाच माझा पक्ष असे गृहीत धरून सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आणि आंदोलनात उतरून सहभागी झाले तर सरसकट कर्जमाफी ही सरकारला द्यावीच लागेल। पण आपल्या विकासापेक्षा आपल्याला आपला पक्ष महत्त्वाचा आहे, म्हणून आपली प्रगती होत नाही हे ध्यानात घ्यायला हवे। धन्यवाद।